तर राज्यातील निवडणूक मतमोजणीची तारीख बदलण्याबाबतची याचिका वर्धेतून दाखल झाली होती। भाजप नगरसेवक पदाचे उमेदवार प्रदीपसिंग ठाकूर यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्याबाबतची ही याचिका, ज्या याचिकेच्या आधारावर न्यायालयाने हा निर्णय दिला आणि उद्याची मतमोजणी ही आता 21 डिसेंबरला पोस्टपोन झालेली आहे। प्रदीपसिंग ठाकूर यांनी ही याचिका केलेली होती, त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। प्रदीपसिंग ठाकूर आहेत आणि त्यांचीच केस जी आहे ती हायकोर्टात सुरू होती। आपण त्यांना विचारूया नेमकं काय प्रकरण होतं आणि कशा पद्धतीने हे सर्व झालं, काय सांगा। मला वाटलं पहिले हे मतमोजणी सुरू होऊन जाईल, जे कोणी 3 तारखेला निवडून येईल आणि माझा इलेक्शन 20 तारखेला होणार आहे, तर त्याच्यावर मला माझ्या मतदातावर फरक पडणार। म्हणून मी काल हायकोर्टात गेलो। 4:30 वाजता माझी पिटिशन दाखल झाली आणि आज 10:30 वाजता हायकोर्टाने मला रिलीफ दिलं, माझं ऐकून घेतलं। पूर्ण महाराष्ट्रात जे 3 तारखेला मतगणना होणार होती नगरपालिकेची, ते आता 21 डिसेंबरला ही मतगणना होणार आहे। म्हणून माझे कार्यकर्ते, मी, रामनगरचे पूर्ण माझे सहयोगी आणि मला म्हणणारे आणि माझे मतदार बंधू भगिनी आज ते आनंद व्यक्त करत आहे। विशेषतः आपण भाजपचे सदस्य आहात आणि भाजपच्या पदावर नगराध्यक्ष किंवा नगर उपाध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत। भाजपच्या वरिष्ठांकडून आपल्याला सांगण्यात आलं होतं का की नागपूरच्या खंडपीठात आपण याचिका दाखल करावी, काही असं? नाही, मला भारतीय जनता पक्षाकडून कोणीच सांगितलं नाही। हा निर्णय माझा स्वतःचा होता। मी स्वतः हायकोर्टात गेलो आणि पिटिशन दाखल केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।